राज्य यांची या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आहे। त्यानंतर ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून या ठिकाणी आपल्या सर्वांना युवा वर्गांना तुम्हाला आम्हाला एक वेगळी प्रेरणा ऊर्जा मिळते, ते आपल्या सर्वांचं प्रेरणापीठ या ठिकाणी सन्माननीय अनिलजी मोरे साहेब माजी सहसचिव मंत्रालय मुंबई यांची उपस्थिती या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या विचारपीठावरती आहे। तसेच महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला ज्याने नवी उंची आणि एक नवा आयाम देऊन या ठिकाणी महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये ज्याने निर्माण केलं ते महाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक, ज्यांचा प्रवास शिक्षक ते राज्याचे शिक्षण संचालक असा ज्यांचा प्रवास आहे, ते आपल्या नांदेडचे भूमिपुत्र, एक तीनही मान्यवर या ठिकाणी नांदेडचे भूमिपुत्र आहेत। तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके पूर्व शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब यांचे या ठिकाणी विचारपीठावरती उपस्थिती आहे। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कर्तव्यदक्ष कुलगुरू माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब यांचं आगमन अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी होणार आहे। आणि भोसले साहेबांचं आगमन झालं की लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी आवर्जून वेळातला वेळ काढून उपस्थित राहणारे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय निसारजी तांबोळी साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांचा यथोचित सन्मान गौरव या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं आपण करणार आहोत। राजमुद्रा न्यूज लाईव्हचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक संगमेश्वर पाटील लांडगे यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय निसारजी तांबोळी साहेब यांचा यथोचित सन्मान सहृदयी स्वागत आपण राजमुद्रा न्यूज लाईव्ह यांच्या वतीने आणि नांदेड शहरातील प्रसिद्ध IIBचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी चौगुले सर, स्पर्धा परीक्षा राजमुद्रा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी भोळे सर, ब्रॉडवे कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी तिडके सर यांच्या सहकार्याने प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाचा शुभारंभ सोहळा होतो आहे। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या नांदेडसाठी ज्यांनी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काम करणारे आणि कायदा व सुव्यवस्थेला एक वेगळी दिशा देणारे सन्माननीय नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय निसारजी तांबोळी साहेब यांचा सहृदयी स्वागत सन्मान या ठिकाणी झालेला आहे। यानंतर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी खूप मोठे योगदान दिलेलं आहे, शिवश्री कामाजीराव पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ भारत गणराज्य यांचा यथोचित सन्मान सहृदयी स्वागत। या ठिकाणी उत्कृष्ट निवेदक राजमुद्रा न्यूज लाईव्हचे निवेदक सन्मान्य मुरलीधरजी हंबर्डे सर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवश्री कामाजीराव पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ भारत गणराज्य यांचा यथोचित सन्मान सहृदयी स्वागत या ठिकाणी आपण करावं। कामाजीराव पवार साहेबांच्या स्वागतानंतर या ठिकाणी जिल्ह्याचं भूषण, ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेनं ओतप्रत भरलेलं असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून प्रत्येकाला हेवा वाटतो, असं सदा ते ज्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं, चालतं बोलतं विद्यापीठ या ठिकाणी म्हटलं तर काही वेगळं ठरणार नाही, असे माजी सहसचिव मंत्रालय विभागामध्ये ज्यांनी आपली सेवा या ठिकाणी बजावलेली आहे ते सन्मान्य सिने अभिनेते अनिलजी मोरे साहेब यांचं सहृदयी स्वागत या ठिकाणी होईल। मी शेखर पाटील लांडगे यांना विनंती करतो की आदरणीय अनिलजी मोरे साहेब
सिने अभिनेते तथा माजी सहसचिव मंत्रालय मुंबई यांचं सहृदय स्वागत, यथोचित गौरव या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं आपण करावा. सर्वांनी टाळ्या वाजवून जोरदार या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. यानंतर विचारपीठावर विराजमान ज्यांच्या वाणीतून शब्द सौंदर्याने या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी एक गंगा वाहत असते, अशी ज्यांच्या वाणीमध्ये प्रचंड ताकद आहे, झोपलेल्या व्यक्तीला जाग करण्याचं आणि जाग झालेल्या व्यक्तीला पळतं करण्याचं काम ज्यांच्या वाणीतून नेहमी होत असते, ते महाराष्ट्रातलं नव्हे तर देशभर पातळीवर ज्यांचं नाव आहे, ते शिक्षक, ते राज्याचे शिक्षण संचालक म्हणून ज्यांनी यशस्वी प्रवास केलेला आहे, ते पूर्व शिक्षण संचालक आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब यांचा यथोचित सन्मान गौरव या ठिकाणी होईल. मी राजमुद्रा न्यूज लाईव्हचे जिल्हा प्रतिनिधी सन्मान्य श्रीराम पाटील मोटरगे यांना विनंती करतो की आपण राज्याचे पूर्व शिक्षण संचालक आदरणीय डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब यांचा यथोचित सन्मान, सहृदय स्वागत या ठिकाणी आपण करावं. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला या ठिकाणी देशामध्ये एक वेगळी दिशा, नवी उंची वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ज्यांनी मिळवून दिलेली आहे, असे आदरणीय डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी झालेला. अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कर्तव्यदक्ष कुलगुरू सन्मान्य डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब यांचं आगमन अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी होणार आहे. साहेबांचं आगमन झालं की आपण या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमातील विशेष मान्यवर या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचा यथोचित सन्मान, सहृदय गौरव करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हची स्थापना होऊन जवळपास 2 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये राजमुद्रा न्यूज लाईव्ह आज नांदेडपुरतं मर्यादित न राहता नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर आज महाराष्ट्रामध्ये राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे नावारूपास आलेलं आहे. यामध्ये तुमचं सर्वांचं, प्रेक्षकांचं, युवा वर्गांचं, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातल्या सर्व वर्गांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आमच्या भगिनी अरुणाताई जाधव या पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतो. तसेच संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा आमदार रोहितजी पवार, युवा विचार मंचाचे अध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. अनेक पत्रकार बांधवांची, युवा वर्गांची, या ठिकाणी महिला भगिनीची, आपल्या सर्वांचीच या ठिकाणी उपस्थिती आहे. आपल्या सर्वांचंच मी शब्दसुमनानं या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतली जातात. त्यामध्ये समाजमुद्रा आहे, शिक्षामुद्रा आहे, अर्थमुद्रा, आरोग्यमुद्रा, काव्यमुद्रा, भक्तिमुद्रा, कलामुद्रा, दिनमुद्रा, धर्ममुद्रा, करिअर मुद्रा, इतिहास मुद्रा आणि हे सत्र आयोजित करून या ठिकाणी त्या क्षेत्रातल्या व्यक्तींचा या ठिकाणी प्रेक्षकांना परिचय व्हावा. त्या क्षेत्रात अतुलनीय असं योगदान देणारे जी व्यक्तिमत्व आहेत, ही व्यक्तिमत्व समाजाच्या समोर यावीत. त्यांनी केलेलं जे काम आहे ते समाजाला या ठिकाणी कळावं आणि त्यांच्या कामाची प्रेरणा समाजातून युवा वर्गाने घ्यावी, तरुणांनी घ्यावी, ही भूमिका त्याच्या पाठीमागची आहे. आज आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं आणि नांदेड शहरातील IIB जे क्लासेस आहे,
बायोलॉजीचे प्रसिद्ध क्लासेस असणारे IIBचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी चौगुले सर आणि अनेकांनी आपल्या क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक हजारो ज्यांनी अधिकारी निर्माण केले ते आपल्या नांदेडचेच भूमिपुत्र असणारे जे पुण्याच्या ठिकाणी त्यांचा क्लास आहे, नांदेडच्या ठिकाणी आहे, ते राजमुद्रा स्पर्धा परीक्षा या ठिकाणी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी भोळे सर आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं गाईडलाईन करणारे आणि करिअर निवडण्यासाठी आणि वेगवेगळ्या परीक्षासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करणारे, त्यांच्या फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजची निवड करण्यापर्यंत या ठिकाणी काम करणारे ब्रॉडवे कन्सल्टन्सी नांदेड शहरामध्ये प्रसिद्धी असणारे त्या कन्सल्टन्सीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष गणेश तिडके सर यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब यांचं आगमन झाल्यानंतर लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। हा उपक्रम नेमका कसा आहे, या उपक्रमाची रूपरेषा कशी आहे याबद्दल मी 2 शब्दामध्ये या ठिकाणी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी हा उपक्रम जो आहे तो चालत्या फिरत्या प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आबालवृद्धासह खास करून युवा वर्गाला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणारा, त्यांच्यातील ज्ञानाला पारितोषिक मिळवून देणारा व प्रेक्षकांच्या ज्ञानातही वाढ व्हावी यासाठीच आपण हा उपक्रम घेऊन येत आहोत। आपल्या सर्वांच्या हक्काचा हा कार्यक्रम प्रश्न आमचा उत्तर तुमचे हा चालत्या फिरत्या प्रश्न मंजुषेचा विशेष कार्यक्रम या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। आज भारत देशाची ओळख मगाशी मी सांगितलं, जगाच्या पाठीवरती तरुणांचा देश म्हणून या ठिकाणी भारत देशाची ओळख झालेली आहे आणि ज्या देशातला तरुण हा सशक्त जेव्हा निर्माण होतो, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, या ठिकाणी बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, जेव्हा युवा वर्ग, युवा युवती जेव्हा या ठिकाणी सक्षम तयार होईल, खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा देश जगाच्या पाठीवर क्रमांक 1ला येण्यासाठी फार काही वेळ लागणार नाही या ठिकाणी। कारण देशाच्या विकासामध्ये या ठिकाणी सर्वात मोठं योगदान युवा वर्गाचं या ठिकाणी राहत आलेलं आहे आणि राहणार आहे। कारण या ठिकाणी जी प्रतिमा ठेवलेली आहे या कार्यक्रमामध्ये, ज्या प्रतिमेचं आपण पूजन करणार आहोत, युवा वर्गाचं, सर्व या देशातल्या युवा वर्गाचं जे प्रेरणास्थान आहे, जे वीर भगतसिंग हसत हसत जे फासावर लटकले, या देशासाठी त्यांनी अमरत्व त्यांनी या ठिकाणी या देशासाठी बलिदान दिलं आणि आज भारत देश जगाच्या पाठीवर युवकांचा देश म्हणून ओळख निर्माण होत असताना आणि खऱ्या अर्थाने युवकांचे काय प्रश्न आहेत आणि युवा शक्ती या देशाच्या विकासासाठी त्या शक्तीचा उपयोग व्हावा आणि युवा वर्गाचा मन, मनका आणि मेंदू सशक्त व्हावा या भूमिकेतून हा कार्यक्रम या राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वतीनं जी वेगवेगळी या ठिकाणी सत्र आयोजित केली जातात, त्या सत्राच्या माध्यमातून या ठिकाणी युवा शक्तीचा उपयोग या देशाच्या विकासासाठी व्हावा आणि युवा शक्तीचा विकास व्हावा ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कर्तव्यदक्ष कुलगुरू माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी त्यांना सन्मानपूर्वक प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाच्या विचारपीठावरती विराजमान होण्यास या ठिकाणी आमंत्रित करीत आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कर्तव्यदक्ष कुलगुरू सन्माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब यांचं सर्वप्रथम मी शब्दसुमनानं हार्दिक या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं, सर्व उपस्थित प्रेक्षक वर्गांच्या वतीनं आणि विचारपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं मी मनापासून हार्दिक स्वागत करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्मान्य निसारजी तांबोळी साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विचारपीठावरती विराजमान मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजीराव पवार साहेब, तसेच
सिने अभिनेते तथा माजी सहसचिव सन्मान्य अनिलजी मोरे साहेब, पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य मान्य डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब, हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक या ठिकाणी वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करीत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी यांना मी सन्मानपूर्वक या ठिकाणी वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमासाठी सुरुवात करून द्यावी। ज्योत तीन आणि या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी झालेलं आहे। भारत माँ का लाल है सबसे प्यारा भगत सिंह, तेरे चरणों में झुके बार बार, त्यांच्या प्रतिमेस, त्यांच्या कार्यास या ठिकाणी विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू, ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। कोरोना चाचणीच्या बाबतीतली जी प्रयोगशाळा आपल्या विद्यापीठ स्तरावर ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या कष्टातून या ठिकाणी उभी राहिली, ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब यांचा यथोचित सन्मान, सहृदय स्वागत या ठिकाणी होईल। मी राजमुद्रा न्यूज लाईव्हचे उपसंपादक तथा वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर शिवाजीराजे पाटील सर यांना विनंती करतो की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब यांचा सहृदय सत्कार, सन्मान, गौरव या ठिकाणी आपण करावा। यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक व विचारपीठावरील सर्व मान्यवर यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाचा जो फलक आहे, या फलकाचा अनावरण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण फीत कापून करावं। लाईव्हच्या वतीने आणि नांदेड शहरातील बायोलॉजीचे प्रसिद्ध असणारे क्लासेस म्हणजे IIB, तसेच स्पर्धा परीक्षेचे क्लासेस जे नांदेड शहरात नव्हे तर पुण्याच्या ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहेत, ते राजमुद्रा स्पर्धा परीक्षेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी भोळे सर, ब्रॉडवे कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी तिडके सर यांच्या सहकार्याने प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाचा शुभारंभ सन्माननीय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्मान्य निसारजी तांबोळी साहेब, सन्मान्य शिवश्री कामाजी पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ भारत गणराज्य सन्मान्य अनिलजी मोरे साहेब, माजी सहसचिव मंत्रालय मुंबई, पूर्व शिक्षण संचालक सन्मान्य डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब, राजमुद्रा न्यूज संगमेश्वर पाटील लांडगे, उपसंपादक शिवाजीराजे पाटील, पृष्ठ निवेदक राजमुद्रा न्यूजचे अँकर मुरलीधर पाटील हंबर्डे, तसेच राजमुद्रा न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्रीरामजी पाटील मोटरगे, तसेच दैनिक युवा राज्य आवृत्तीचे नांदेड आवृत्ती प्रमुख तथा एकलव्य हॉस्टेलचे अध्यक्ष गणेशरावजी शिंदे, शेखर पाटील लांडगे या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते या ठिकाणी आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे। प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाच्या फलकाचे अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी राजमुद्रा न्यूज लाईव्हचे उपसंपादक आमचे मार्गदर्शक मित्र
सन्मान्य इंजिनियर शिवाजीराजे पाटील सर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, अनेक उपक्रम ज्यांनी नांदेडच्या विद्यापीठामध्ये यशस्वीरित्या राबवले, आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर उद्धवजी भोसले सर, ज्यांच्या हस्ते या देखण्या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं. मला वाटतं निसार तांबोळी सरांसोबत हा माझा 5वा-6वा कार्यक्रम आहे. कार्यक्रम खाजगी असो किंवा स्टेजवरची भाषणं असोत, इतर कुठला उल्लेख निघो न निघो, तांबोळी सरांच्या फिटनेसचा उल्लेख निघाला नाही असा कार्यक्रम मला तरी आठवत नाही. आणि सरांच्या ऑफिसमध्ये मी बऱ्याचदा गेलो. जनरली पोलीस म्हटलं की त्यातल्या त्यात ढेरी बिरी सुटलेला अनफिट असा, परंतु तांबोळी साहेब जेव्हापासून आले, माहीत नाही काय स्पंदनं पसरतात. त्यांच्या ऑफिसमधले लोकसुद्धा सर मला तितकेच फिट सापडले. म्हणजे ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे चपळता आणि फिजिकल फिटनेस याचा उल्लेख निघाल्याशिवाय तांबोळी साहेबांवरचं बोलणंच पूर्ण होत नाही. आणि त्यांच्या स्पंदनामुळं बाकी आमच्यासारख्यांची पण त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांची तब्येत चांगली राहते. आपकी मुस्कान से सेहत बनती है हमारी, आपकी मुस्कान से सेहत बनती है हमारी, और यार पूछते हैं दवा का नाम क्या है. अशा पद्धतीचं एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या हस्ते याचं उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे बंधुतुल्य मार्गदर्शक, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, मातोश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी शेकडो तरुणांना एक जीवनाची दिशा दिली, ते आदरणीय कामाजी पवार साहेब. बहुआयामी या शब्दाची ज्यांच्याकडे बघून व्याख्या नव्यानं करण्याचा मोह होतो, ते माझे मार्गदर्शक आदरणीय अनिलजी मोरे साहेब. राज्याचे माजी शिक्षण संचालक, एक विद्वान व्यक्तिमत्व, ज्यांनी 33व्या डिग्रीची परीक्षा आज देऊन परीक्षेतून उठून डायरेक्ट इथं आले. जे राज्याचे शिक्षण संचालक आज विद्यार्थी होऊन परीक्षा देऊन आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्या गोविंदजी नांदेडे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. साधारणतः 2-1 वर्षापूर्वी राजमुद्रा न्यूज लाईव्ह प्ले स्टोअरवरती ॲप आलं. 80 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर यूट्यूब चॅनलची सुरुवात झाली याच ठिकाणी. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सन्माननीय कुलगुरू उद्धवजी भोसले साहेबांच्या हस्तेच यूट्यूबचं उद्घाटन याच हॉलमध्ये झालं. त्यामुळं आणि अवघ्या 1 वर्षाच्या आत हा एक चांगला उपक्रम, हा उपक्रम घेण्यामागचा हेतू असा की 10-5 वर्षापूर्वी नीट IITची तयारी जर करायला जायचं असेल तर कुणी कोट्याला जात होतं, कुणी पुण्याला जात होतं. परंतु नांदेडचे विद्यार्थी, नांदेडचे टीचर्स, नांदेडचे सर्व इन्स्टिट्यूट्स यांनी इतकी मेहनत केली की आता पुण्या मुंबईच्या अवलादी नांदेडला शिकायला येतात नीट आणि IITच्या तयारीसाठी. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुद्धा मागच्या 2017चा निकाल आपण बघितला, UPSCमध्ये 5 विद्यार्थी नांदेडचे होते. 2019मध्ये ही संख्या 4 वर आलेली आहे. सातत्यानं नांदेडचं नाव स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोहोचतंय. केवळ क्लासरूम टीचिंगपेक्षा स्पर्धा परीक्षांची गोडी वाढावी आणि करमणुकीच्या माध्यमातून वाढावी, यासाठी केवळ विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून ह्या कार्यक्रमाचा आम्ही प्रश्न, आमचे उत्तर तुमचेच. म्हणजे भविष्यामध्ये 5 वर्षांतर UPSCचा ज्यावेळेस रिझल्ट येईल सर, नांदेडचा एखादा मुलगा टॉपला येईल त्यावेळेस त्याला पहिला प्रश्न विचारला जाईल की राजमुद्राच्या प्रश्न आमचे उत्तर तुमचे, तो विनर आहेस का? कारण तो विनर असल्याशिवाय UPSC पास होऊ शकत नाही, असा शिक्का या कार्यक्रमावरती बसावा. एवढी मोठी झेप घेण्याचा मानस या माध्यमातून आमचा आहे. आणि हा केवळ आम्ही शब्द टाकला आणि नांदेडच्या जी काही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे, IIB असेल, राजमुद्रा अकॅडमी असेल, ब्रॉडवे असेल, ह्यांनी तात्काळ होकार दिला आणि प्रायोजकत्व, सहप्रायोजकत्व स्वीकारलं. कार्यक्रमाला उशीर झाला, मी आपला फार वेळ घेणार नाही, परंतु सर्व मान्यवर या ठिकाणी आले. आपल्या येण्यामुळं या कार्यक्रमाला एक वेगळी उंची लाभली. तद्वताच या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचताना ह्या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी घडावे आहे तो असल्यामुळं सातत्यानं आपणा सर्वांची साथ आम्हाला लाभणार आहे, ती आपली नेहमीच आमच्यासोबत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. या ठिकाणी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाच्या पाठीमागच्या भूमिका आपण या ठिकाणी अगदी कमी शब्दामध्ये मांडलेली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक या ठिकाणी सन्मान्य निसारजी तांबोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी उद्घाटकीय मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय.
प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ज्यांनी या नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नव्हे तर नांदेड विभागातला कायदा व सुव्यवस्था अगदी चोख ठेवण्यासाठी, अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे, करीत आहेत, ते आपल्या सर्वांचे लाडके नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्मानजी निसारजी तांबोळे साहेब यांना मी सन्मानपूर्वक या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. सन्मान्य निसारजी तांबोळे साहेब. आदरणीय कुलगुरू सर उद्धव भोसले साहेब, आमचे गाईड आणि मित्र कामाजी पवार साहेब, वरिष्ठ अधिकारी मोरे साहेब, शिवाजी पाटील साहेब आणि शिक्षणाचं त्यांनी ध्यास घेतला आणि अजून ज्यांचं शिक्षण चालू आहे असे नांदेडे साहेब. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला एका दिवसाची भूक भागवायची आहे तर तुम्ही अन्नदान करावं, परंतु तुम्हाला अख्ख्या युगाची भूक जर संपवायची असेल तर तुम्ही लोकांना फक्त मेहनत करायला शिकवा आणि जगायला शिकवा. आजचा हा कार्यक्रम जो आहे मला वाटतं त्याच पठडीतला आहे की आपण इथं एक वातावरण तयार करत आहोत की परीक्षेमध्ये काय असतं, परीक्षा कशी असते आणि परीक्षा समोर गेल्यानंतर काय होतं. आणि मला वाटतं इन्स्टंट तुम्ही बक्षिसं पण देणार आहात, त्यामुळे बक्षीस प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर बक्षीस कसं मिळतं हे सुद्धा या ठिकाणी लाईव्ह समजतं. याच्यामुळे एक त्यांनी खरं सांगितलं की एक वातावरण निर्माण होईल आणि कधी ना कधी UPSCचे विद्यार्थी जे आहेत त्याचं ट्रेनिंग नांदेडमधून सुरुवात होईल आणि इथून मुलं पुढे येतील. आत्ता काही वर्षापूर्वी मला आठवतं की 10वी आणि 12वीसाठी लोक सर लातूरला जात होते. आमच्या लातूरचा पॅटर्न होता. लातूर या शहरासोबत पॅटर्न हे शब्द अजूनही जोडलेला आहे, परंतु मला वाटतं नांदेड आता त्याच्या पुढे गेलेलं आहे. 10वी 12वीच नाही, आता नीट आणि IIT JEE CET मध्ये फार लांब लांबून मुलं नांदेडला येत आहेत. माझ्याही काही मित्राचे विदर्भाहून मुलं इथं आलेले आहेत, ज्यांचं कोटाला लागत नाही आता ते नांदेडला येऊन स्थायिक होऊन इथं ट्रेनिंग घेत आहेत असं मला समजलेलं आहे. एवढं आपल्या नांदेडचं वातावरण, शैक्षणिक वातावरण एवढं चांगलं झालेलं आहे. त्याच्यासोबतच त्याला जोड म्हणून जर हे वातावरण सुद्धा झालं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं, तर निश्चित मग नांदेडचा हात कोणी धरू शकणार नाही, कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी. आणि याला हातभार लावण्यासाठी जो पुढाकार राजमुद्रा लाईव्हने घेतलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि मला अभिमानास्पद आहे. मी या तुमच्या कार्यक्रमाला पूर्ण शुभेच्छा देतो संगमेश्वरजी. फक्त एकच विनंती आहे की हा कार्यक्रम स्तुत्य आहे, हा कायम ठेवा. कधी कधी कार्यक्रमाला जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर कार्यक्रममध्ये बंद पडतात. आम्ही सरकारी नोकरीमध्ये पाहतो, बऱ्याच कार्यक्रमाला रिस्पॉन्स नाही मिळत आपण बंद पडतो. काही कार्यक्रम जे आहेत ते कायमस्वरूपी जर चालू ठेवले तर त्याचा रिस्पॉन्स आपोआप वाढत जातो. त्यामुळे हा कार्यक्रम बंद करू नका, याला रिस्पॉन्स कसाही मिळो. एक मात्र नक्की आहे की ज्ञानाची भूक आपल्या मराठवाड्याच्या भूमीत खूप आहे आणि जेवढं आपण त्याला मोठं करू तेवढे ही भूक मोठी होत जाणार आहे आणि त्याचे फळ पण तेवढेच मोठे होत जाणार आहे. त्यामुळे जर आपण हा कार्यक्रम, स्तुत्य कार्यक्रम जर यापुढेही कायम ठेवला तर नक्की याला फळ मिळेल. आणि जेव्हा केव्हा सक्सेसची स्टोरी या ठिकाणची लिहिली जाईल तेव्हा क्लासेससोबतच एका डिजिटल चॅनलने सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि राजमुद्रा लाईव्हने याच्यामध्ये काहीतरी चांगलं करून दिलं विद्यार्थ्यांसाठी, हे लिखित होऊन जाईल आणि विद्यार्थ्यांना तुमचं नाव कायम लक्षात ठेवा. मी या तुमच्या कार्यक्रमाला नक्की खूप मनापासून शुभेच्छा देतो. खूप चांगला कार्यक्रम आहे आणि विद्यार्थ्यांसाठी असेल तर मनाला भावतोच आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी आहे. न्यूज आणि व्हायरल न्यूजच्या बाहेर येऊन तुम्ही काहीतरी नवीन करत आहात आणि समाजासाठी आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी करत आहात, याचं मला खूप मोठं कौतुक आहे आणि खूप मला मोठा अभिमान आहे. तुमच्या या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा, विद्यार्थ्यांना शुभेच्छा. मी विद्यार्थी आणि जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे स्वप्नपूर्ती करणारे विद्यार्थी आहेत त्यांना मी विनंती करतो की याच्यामध्ये सहभाग घ्या, याच्यामध्ये खाली उतरा, फेल व्हा, परंतु
याच्यामध्ये कॉम्पीट करा आणि असे जे कार्यक्रम आहेत तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतील. सर्वांना मनापासून शुभेच्छा. या कार्याला, या चॅनलला खूप 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 शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांनी या ठिकाणी हा कार्यक्रम म्हणजे ज्ञानाची भूक वाढवणारा कार्यक्रम आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मराठवाड्याच्या मातीमध्ये प्रचंड ज्ञान आहे, ज्ञान घेणारी माणसं आहेत, ही भावना या ठिकाणी साहेबांनी व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी एक कवी एके ठिकाणी असं म्हणतो कि मंजिलें उन्हीं की पूरी होती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं की पूरी होती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आणि हौसला हा आमच्यामध्ये या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या स्टाफमध्ये, युवा वर्गामध्ये आपण निर्माण केलात, त्याबद्दल परत एकदा साहेबांना मी धन्यवाद देतो. यानंतर मी पुढची सूत्र या ठिकाणी हा कार्यक्रम, या ठिकाणी प्रश्न आमचे उत्तर तुमचे, हा जो आपण कार्यक्रम जनतेमध्ये घेऊन जाणार आहोत, युवा वर्गामध्ये घेऊन जाणार आहोत, महाविद्यालयामध्ये घेऊन जाणार आहोत, या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आपण घेऊन जाणार आहोत आणि या वेगवेगळ्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेऊन जात असताना प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीपासून ते या ठिकाणी आबालवृद्धापर्यंत या उपक्रमामध्ये आपण या सर्वांना सहभागी करून या ठिकाणी 5 प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. त्यातली 3 प्रश्न सलग जर त्यांनी त्याची उत्तरं दिली तर राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं त्यांना ग्रंथ भेट या ठिकाणी दिला जाईल. कारण यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, माणसाची मस्तकं घडली पाहिजे आणि पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवत असतं, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि सलग 5 प्रश्नाची उत्तरं न चुकता बिनचूकपणे त्यांनी दिली तर या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्ह व IIB क्लासेस चौगुले क्लासेसच्या वतीनं व राजमुद्रा स्पर्धा परीक्षा अकॅडमी नांदेडच्या वतीनं आणि ब्रॉडवे कन्सल्टन्सीच्या वतीनं या ठिकाणी चांदीचा सिक्का त्यांना भेट म्हणून त्यांनी दिलेल्या त्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल त्यांचा विशेष गौरव म्हणून ते अनमोल असं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. साहेबांनी भावनाही व्यक्त केली की हा कार्यक्रम सातत्यानं निरंतरपणे या ठिकाणी चालू राहावा, ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. मी राजमुद्रा न्यूज लाईव्हचे निवेदक, या कार्यक्रमाचे निवेदक अँकर मुरलीधर पाटील हंबर्डे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा जो डेमो आहे त्या मान्यवरांच्या व सर्व आपल्या उपस्थितासमोर या ठिकाणी आपण घ्यावा. सन्मान्य मुरलीधरजी हंबर्डे सर, राजमुद्रा न्यूज लाईव्हचे अँकर, निवेदक आणि प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाचे निवेदक सन्मान्य मुरलीधर पाटील हंबर्डे हे या ठिकाणी हा उपक्रम कशा पद्धतीनं या ठिकाणी घेतला जाईल याचा एक डेमो आपल्यासमोर ते घेतील. मी त्यांना विनंती करतो की आपण हा डेमो सादर करावा. धन्यवाद सर, थँक्यू. राजमुद्रा न्यूज लाईव्ह, ज्याच्या नावामध्ये राज आणि मुद्रा ही दोन्ही नावं सामावलेली आहेत, ज्यांनी मीडियाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत अल्प काळामध्ये आपला राज म्हणावा असा अधिकार निर्माण केलेला आहे आणि लोकांच्या मनावर सत्याची मुद्रा ज्यांनी उमटवलेली आहे, अशा राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या या प्रश्न आमचे उत्तर तुमचे या कार्यक्रमामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर, कार्यक्रमाचे उद्घाटक विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी साहेब, त्यासोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कामाजी पवार साहेब, त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्रालयाचे माजी सहसचिव अनिल मोरे सर आणि राज्याचे शिक्षण संचालक ज्यांनी खूप छान धुरा सांभाळी आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय संवेदनशीलतेने ज्यांनी काम केलं, ज्यांना लहानपणापासून वाचत ऐकत आम्ही आलेलो आहोत, ते सन्माननीय नांदेडे साहेब. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या शब्दांचं बोट धरून आम्ही या ठिकाणी चालत आलो, ते खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावात राजे आहे, म्हणजे मनाचे राजे आहेत आणि लोकांच्या मनाचा ताबा पटकन घेतात, असे सन्माननीय राजे सर. या
चॅनलचे मुख्य संपादक सन्माननीय आमचे मित्र संगमेश्वरजी लांडगे, ज्यांचं नाव संगम आहे आणि सद्गुणांचा ज्यांच्यामध्ये संगम आहे, असे संगमेश्वरजी लांडगे, आमची संपूर्ण टीम, आमचे सगळे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, या कार्यक्रमाला हातभार लावणारी सगळी मंडळी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, त्यांना आज मंचावर बघतो आहोत ते अधिकारी आणि उच्चपदस्थ माणसं आणि भविष्यातली उच्चपदस्थ माणसं जी माझ्या समोर आहेत, जी एक डोळ्यामध्ये अधिकारी बनण्याचं आणि मोठा माणूस होण्याचं स्वप्न घेऊन आहेत, त्या सगळ्या लोकांचं आणि या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. राजमुद्रा न्यूज लाईव्ह ने आजवर जे न्यूज लाईव्हचा एक क्रायटेरिया असतो त्याला छेद देण्याचं काम केलेलं आहे. कारण जावेद अख्तर साहेबांची एक कविता मला या ठिकाणी आठवते, अगदी थोडक्यात मी घेणार आहे या ठिकाणी. ते असे म्हणतात की जो बात कहते डरते हैं सब तू वह बात लिख, जो बात कहते डरते हैं सब तू वह बात लिख, इतनी अंधेरी न थी कभी पहले रात लिख, जो बात कहते डरते हैं सब वो बात तो लिख, इतनी अंधेरी थी न रात लिख, जो रोजनामों में कहीं पाती नहीं जगह, रोजनामा म्हणजे पेपर अखबार, जो रोजनामों में कहीं पाती नहीं जगह, जो रोज हर जगह की है वह वारदात तो लिख. आणि शेवटी ते असं म्हणतात, जो वाकियात हो गए उनका तो जिक्र है, म्हणजे ज्या घटना झाल्या ते तर सगळेच बोलतात, जो वाकियात हो गए उनका तो जिक्र है, लेकिन जो होने चाहिए वो वाकियात लिख. आणि हे लिहिण्याचं काम, मांडण्याचं काम राजमुद्राने सतत केलेलं आहे. आपण समाजामध्ये सगळीकडे म्हणतो की भय इथले संपत नाही, पण राजमुद्राने हे भय दूर करण्याचं काम, आणि सगळीच बेटं अंधारलेली नाहीत, सगळीकडेच अंधार पसरला नाही, काही बेटं आपल्या परीने का होईना प्रकाशाचं काम करतायत, प्रकाश देण्याचं काम करतायत. पण ती लहान असते, ती सूर्याशी कधी बरोबरी करत नाही, पण ज्यावेळी सूर्याची अनुपस्थिती असते त्यावेळी पंथी मात्र आपलं काम जोमाने करत असते. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मोठमोठे न्यूज चॅनल कदाचित या ठिकाणी असतील, सूर्याप्रमाणे सगळीकडे चमकत असतील, पण ज्यावेळी अंधार असतो, ज्यावेळी सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं, त्यावेळी दिव्याची किंवा पणतीची आठवण आपल्याला येते, तिथे सूर्य आणता येत नाही. आणि या अंधारलेल्या रात्रीमध्ये असत्याच्या बाजारात सत्याचं चांगलं काम दाखवण्याचं काम हे राजमुद्रानं सातत्याने केलेलं आहे. हे राजमुद्राच्या आजवरच्या सामाजिक उपक्रमातून आपल्याला लक्षात येईल. सामाजिक उपक्रम, वेगवेगळ्या मुलाखती असतील, जी लोक समाजामध्ये दबली आहेत, पिचली आहेत, त्यांना वर आणण्याचं काम, समाजासमोर मांडण्याचं काम आम्ही सातत्याने केलेलं आहे. त्यासोबतच अनेक असे उपक्रम आहेत जे विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक आणि इतर सगळ्या लोकांना शिक्षकासहित आम्ही सगळ्यांना पुढे आणलेले आहे. आणि आजचा हा जो उपक्रम आहे ज्याच्याविषयी मी बोलतो आहे, तो उपक्रम या सगळ्यांचं पुढचं पाऊल आहे. नेमका हा उपक्रम काय आहे ते मी पहिल्यांदा सगळ्यांना या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर हा उपक्रम आपण या ठिकाणी घेतो आहोत. सातत्यानं आम्हाला असं वाटायचं की न्यूज रूमच्या बाहेर जाऊन एखादी कन्सेप्ट मांडावी, लोकांमध्ये मिसळावं, विद्यार्थ्यांना हाताशी धरावं, तरुणांसोबत काम करावं, असं राजमुद्राला कायम वाटत होतं. काय करावं या प्रश्नावर चर्चेअंती आमचं सगळं सभासद मंडळ जे असेल, संपादक मंडळ जे असतील, आदरणीय राजे सर, आमचे संपादक लांडगे सर आणि इतर ही जी सगळी मंडळी आहे, या सगळ्यांनी आम्ही चर्चेतून एक निष्कर्ष काढला की आपल्याला युवकांमध्ये जर मिसळायचं असेल तर आज नांदेड कशासाठी प्रसिद्ध आहे, तर स्पर्धा परीक्षेचं केंद्र आज नांदेड आहे, एज्युकेशन हब नांदेड सगळ्यात मोठं होत आहे. तर या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत या नांदेडमध्ये जी नवी ऊर्जा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून येऊन जमा झालेली आहे, यांच्यासोबत काय काम करावं, तर आम्ही या ठिकाणी उत्तर आम्हाला असं सापडलं की आपण विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना प्रश्न विचारून बोलतो करू शकतो. म्हणून प्रश्न आमचे आणि उत्तर तुमचे, हा नावातच सार सामावलेला असा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेण्याचं ठरवलं. साधा सोपा सरळ असा कार्यक्रम आहे, त्याचे काही नियम आहेत. या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ज्यांना सहभागी व्हायचं आहे अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊ. म्हणजे वेगवेगळ्या नांदेडमध्ये अकॅडमी आहेत, कॉलेजेस आहेत, जिथं तरुणांची गर्दीची ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी आम्ही स्वतः जाऊ, त्या विद्यार्थ्यांना एकत्र करू, त्यांना बोलतं करू आणि सलग 5 प्रश्न त्या विद्यार्थ्याला आम्ही विचारणार आहोत. पहिल्या सलग 3 बरोबर प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्याला आमच्या स्पॉन्सर्स कडून या ठिकाणी बक्षीस अर्थात पुस्तकं या ठिकाणी देण्यात येतील. आणि त्याच विद्यार्थ्याने जर बरोबर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर त्याला चांदीची राजमुद्रा मिळेल. 5 प्रश्नाच्या शेवटी एकाच व्यक्तीने जर बरोबर उत्तर दिली तर त्याला चांदीची राजमुद्रा मिळेल.
मध्ये एक टप्पा येतो तिसऱ्या प्रश्नाचं जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं तर त्याला एक पुस्तक या ठिकाणी भेट देण्यात येईल प्रोत्साहनपर, आणि पुढचे 2 प्रश्न ही काठ्याने पातळी वाढलेली असतील, जी तुम्हाला शेवटच्या बरोबर प्रश्नाला चांदीची राजमुद्रा मिळवून देईल. आता याच्यामध्ये कुठलीही वयाची अट नाही, सगळी जण सहभागी होऊ शकतात. बाहेर आपण फील्डवर हा कार्यक्रम घेणार आहोत. आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे, म्हणून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आपण पहिला घेतो आहोत. हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय, क्लासेस, इन्स्टिट्यूट्स, जिथे जिथे ऊर्जा आहे, जिथे जिथे प्रश्नांची आस आहे, अपेक्षा आहे, ज्यांना ज्यांना काहीतरी ज्ञानवर्धक मिळवण्याची इच्छा आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन घेऊ. अशा प्रकारचं प्रश्नांचं हे स्वरूप असेल. त्यानंतर निवडक ज्या लोकांनी राजमुद्रा जिंकलेली आहे अशा लोकांना आपण स्टुडिओमध्ये बोलू, आणि अशा निवडक 100 लोकांची मेगा क्विज कॉम्पिटिशन आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्याच्यातून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जाऊन अनेक वेगवेगळी बक्षिसे जिंकण्याची, मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी असेल. असा हा टप्प्याटप्प्याने पार पडणारा आणि स्टुडिओमध्ये येऊन ज्ञानवंत घडवणारा, ज्ञानवंतांना बळ देणारा, प्रोत्साहन देणारा आणि त्यांना आकर्षित करणारा असा हा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी आपण तर हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोच आहोत, पण त्यापूर्वी इथं बरीच तरुण मंडळी उपस्थित आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांच्यासाठी एक खास आपण छोटासा उपक्रम या ठिकाणी घेतो आहोत. आपण एक बाऊल या ठिकाणी ठेवलेला आहे. त्या बाऊलमध्ये काही प्रश्न असतील आणि ते प्रश्न तुम्हाला थेट मान्यवर विचारतील, आणि मान्यवर तुम्हाला प्रश्न विचारल्यावर जो विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सगळ्यात लवकर हात वर करेल त्या विद्यार्थ्याला तो प्रश्न विचारला जाईल, आणि त्याच्याकडून जर योग्य उत्तर आलं तर त्याला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं एक पुस्तक त्याला त्या ठिकाणी मिळेल. असा एक छोटासा गेम म्हणा किंवा सगळ्यांना सामावून घेण्याची आपण एक अभिनव उपक्रम या ठिकाणी घेतो आहोत. त्यानंतर राजमुद्रा न्यूज लाईव्ह आयोजित प्रश्न आमचे उत्तर तुमचे हा विशेष सगळ्यांना सामावून घेणारा कार्यक्रम होईलच, पण तत्पूर्वी महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? बरोबर बरोबर. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? चेक्स चेक्स बरोबर. सर्व तरुणांसाठी फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. जन्मपत्रिकेतील किती गुण जुळलेली जोडी विवाहासाठी अनुरूप समजली जाते? बरोबर आहे उत्तर. प्रश्न आहे, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले? कोपऱ्यात दूरदर्शन केंद्र. सांग. नाही, चूक आहे. मुंबई नाही. बरोबर आहे, दिल्ली बरोबर आहे. नांदेड जिल्ह्यातला प्रश्न आहे. नांदेड शहरालगत असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय? शहरातल्या म्हण. नांदेड शहरात लगत असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय? मला वाटते कोणाला येत नाही त्याचं उत्तर आहे नंदगिरी किंवा नंदीग्राम.
हां, ज्यांनी उत्तरं सांगितलीत बरोबर त्यांना मी समोर या ठिकाणी बोलावतो. कृपया आपण ज्यांनी ज्यांनी बरोबर उत्तरं सांगितलीत त्यांनी कृपया समोर या आणि मान्यवरांना मी विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी हां. गणेश सुरवसे, मान्यवरांना विनंती करतो की आपण यांचा सन्मान करावा, कारण एखाद्या प्रश्नाचं उत्स्फूर्त उत्तर द्यायला अभ्यास लागतो आणि अभ्यासाशिवाय ते शक्य नाही. धन्यवाद. सुरवसे या. खूप छान, जवळजवळ बऱ्याच प्रश्नांची उत्तरे यांनी दिलेली आहेत. गणेश सुरवसे, आपलं खूप खूप अभिनंदन दोघांचंही या ठिकाणी. ताई या ना. सारिका बकवाड ताई यांचंही अभिनंदन. गणेश जी कोरडे यांना विनंती करतो की आपण समोर या. दयानंद लोणे सर यांनी पण उत्तर दिले. गणेश जी कोरडे सर यांना मी विनंती करतो की आपण समोर यावं. मुख्य कार्यक्रम प्रश्न आमचे उत्तर तुमचे हा कार्यक्रम यानंतर होणारच आहे. विद्यार्थ्यांना समोर बोलावून आपण हा कार्यक्रम घेणार आहेत. मी तुम्हाला नियम सांगितलेले आहेत त्याचे की 5 प्रश्न आपण विचारणार आहोत. सलग एकाच विद्यार्थ्याने 5 प्रश्नांची उत्तरं दिली तर त्यांना राजमुद्रा मिळेल. सलग एकाच विद्यार्थ्याने 3 प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर पुस्तक मिळेल. आणि जर उत्तर चुकलं तर तो विद्यार्थ्याला पुन्हा आपण प्रश्न विचारणार नाही आणि तो प्रश्न पुन्हा विचारला जाणार नाही. तुम्हाला ते लक्षात येईल समोर आलं. उपस्थित आहेत ते कायम त्यांचा शाब्दिक आशीर्वाद आणि पाठबळ आम्हाला कायमच असते. तर वेळेचं भान लक्षात घेता अध्यक्ष समारोप आपण या ठिकाणी घेतो आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा आपण अध्यक्षीय समारोप करावा. लाईव्ह यांच्या वतीने आयोजित प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय निसार तांबोळी साहेब, शिवश्री कामाजी पवार साहेब, अनिल मोरे साहेब, डॉक्टर गोविंद नांदडे साहेब, या चॅनलचे संपादक, उपसंपादक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम राजमुद्रा न्यूज लाईव्ह यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आता तांबोळी सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त उद्घाटन हो आणि काही दिवस हा कार्यक्रम चालतो आणि बऱ्याच वेळेस हा कार्यक्रम बंद होतो, पण हा कार्यक्रम बंद होऊ नये अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे कंटिन्युअस राहावं असं मी ह्या ठिकाणी सांगतो. मला एक ह्या ठिकाणी सांगायचं होतं की आता बऱ्याच वेळेस सांगितण्यात आलं की हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे JEE किंवा नीट या स्पर्धा किंवा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या काही होतात, MPSC असेल, UPSC असेल, त्याच्या संदर्भात ह्या कार्यक्रमाचा मुख्य फोकस आहे असं सांगण्यात आलं. पण मला वाटतं नक्कीच JEE असेल किंवा नीटची परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षेसाठी जरी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असला तरी पण इतरसुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम यामध्ये इन्क्लूड करावं असं मी संयोजकांना सांगतो. आता आपण जर पाहिलं तर नांदेड हे स्पर्धा परीक्षेसाठी किंवा JEE नीटसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलंच आहे. जो काही लातूरचा पॅटर्न होता तो येणाऱ्या काळामध्ये नांदेड पॅटर्न म्हणून सुद्धा ओळखला जाईल. पण ज्या काही अपॉर्च्युनिटीज असतात, एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज असतात, त्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीजमध्ये जेवढे काही नोकऱ्या लागतात त्या नोकऱ्यामध्ये फक्त 15% नोकऱ्या ह्या इंजिनिअरिंग आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित आहेत. 85% नोकऱ्या सुद्धा ह्या बाहेरच्या क्षेत्रासाठी सुद्धा या ठिकाणी आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये ह्या परीक्षेबरोबरच बाकीच्या कुठल्या संधी आहेत, बाकीच्या कुठल्या संधी प्राप्त करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रकारचे जर कार्यक्रम यामध्ये जर आयोजित केली तर त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल असं मला या ठिकाणी सांगा वाटतं.
या कार्यक्रमासाठी आपण बोलवला त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद करतो आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करून हा कार्यक्रम मॅक्सिमम विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. साहेबांनी अध्यक्षीय समारोपामध्ये या ठिकाणी जी भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे की या ज्या कार्यक्रमाबद्दल साहेब बोलले, निश्चितच या ठिकाणी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीने मी अभिवाचन देतो की ज्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तोच उद्देश कंटिन्यू या ठिकाणी पुढे राहून हा कार्यक्रम बंद पडणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊन हा कार्यक्रम सातत्यानं या ठिकाणी पुढे चालू राहील यासाठी आम्ही काम करू, निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू. साहेबांनी अगदी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना आणि कुलगुरू साहेबांना या ठिकाणी वेळ खूप कमी असतो, अनेक कार्यक्रम असतात, एवढ्या घाईगर्दीतून सुद्धा आणि व्यस्त दिनचर्येतून, प्रशासनिक व्यस्त दिनचर्येतून IG साहेब, सन्मान्य कुलगुरू साहेब अगदी या ठिकाणी वेळ काढून या कार्यक्रमामध्ये येऊन या प्रश्न आमचे उत्तर तुमचे या विशेष उपक्रमाचा शुभारंभ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. साहेबांना मनापासून खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं आपले मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, कारण वेळातला वेळ काढून आपण आलात, या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि पुढची सूत्र हा कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. साहेबांना जायची घाई असल्यामुळे वेळ हां ठीक हो. थँक्यू सर. थँक्यू पवार सर. मान्यवरांना चालेल जवळून बघितलेले आहेत किंवा अनेक स्पर्धांना संघर्षाला पार करत त्या पदापर्यंत पोहोचले आहेत. बाकी इतर सगळी शिक्षण क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आहे. या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आपल्या मिळाली असती तर विद्यार्थ्यांना आनंद झाला असता, पण सध्या वेळेअभावी मान्यवर या ठिकाणी त्यांना थांबता येत नाही. झालं तर बिंदास सांगायचं असं. एक विद्यार्थ्यांना मी समोर बोलावणार. आता अनौपचारिक पद्धतीने सांगतो, बाकी प्रोटोकॉल बाजूला ठेवून सगळे तुम्हाला समोर बोलवणार, मी तुम्हाला इथं थांबवणार. मग मी एक प्रश्न विचारणार. इथं आलेल्या विद्यार्थ्यांपैकी जो चटकन हात वर करेल, त्याचं उत्तर बरोबर येईल, त्याच्यापासून पुढच्या 5 प्रश्नाची सुरुवात करणार. त्याला संधी पहिल्यांदा मिळणार. आणि मी प्रश्न विचारणार. समजा हिला मी प्रश्न विचारला, हिने बरोबर उत्तर दिले, हिला दुसरा विचारणार, बरोबर उत्तर दिलं, तिसरा विचारणार, तिसऱ्याही प्रश्नाचं हिने बरोबर उत्तर दिलं तर तिला एक पुस्तक देणार. तिलाच पुढचे 2 प्रश्न मी विचारणार, तिने चौथ्या प्रश्नाचंही बरोबर दिलं आणि 5व्याचंही दिलं तर तिला राजमुद्रा मिळणार. ज्या टप्प्यावर तुम्ही उत्तर चुकाल तिथून तुम्ही बाहेर. प्रश्नही बदल, हां KBC टाईप, प्रश्नातही बदल आणि माणूसही बदल. नवा गडी नवा प्रश्न. आलं लक्षात? हे स्वरूप असं आहे. बरं, हे स्वरूप इथंच संपतंय असं नाही, किंवा ही स्पर्धा स्टुडिओ पुरती किंवा इथलीच मर्यादित नाही. ही स्पर्धा आपण रस्त्यावर घेणार आहेत. प्रत्येक कॉलेज, महाविद्यालय, कन्सल्टन्सी किंवा अकॅडमीज या ठिकाणी आपण येऊ आणि तिथे मोठ्या प्रमाणात हा घेऊ. पण पहिल्या उपक्रमाचे मानकरी तुम्हाला होता येत आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जेवढे कोणी सबस्क्रायबर असतील आपले, जेवढे कोणी याला फॉलो करणारे असतील, जेवढ्या लोकांपर्यंत हा लाखो लोकांपर्यंत कार्यक्रम जाईल, तेवढ्यांना तुम्ही पहिल्यांदा या पहिल्या एपिसोड म्हणून दिसाल. आणि राजमुद्रा भविष्यामध्ये हिस्ट्री करणार आहे. कदाचित आज आपण हा स्टुडिओमध्ये कार्यक्रम घेतो आहोत, भविष्यात त्याला ऑडिटोरियम पुरे होणार नाही याचे मी आज तुम्हाला शाश्वती देतो, कारण इतका महत्वाचा हा उपक्रम आहे, याबद्दल दुमत नाही. बरं, मला सांगा, अशा उपक्रमाची गरज का पडते? का असावेत असे उपक्रम? पॉझिटिव्ह. कारण की आपल्याला माहिती होते. अगदी बरोबर. वनी स्पोर्ट्स प्लेयर आहेत, स्पर्धा परीक्षेला त्यांनी सामोरे गेलेले आहेत, त्यांना चांगलं या गोष्टींचं ज्ञान आहे. तुम्हाला काय वाटतं बरं, असे उपक्रम का घ्यावेत? काय गरज आहे समाजामध्ये अशा उपक्रमांची? त्यांना आज घडीला वाचनाची आवड खूप कमी झालेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये रुची वाढते आणि ज्ञान ग्रहण करण्याची अतिशय मोठ्या प्रमाणात सवय लागते. आणि निश्चित हा कार्यक्रम घेतल्याबद्दल या राजमुद्रा चॅनलचे माझ्या वतीनं मी
मनापासून अभिनंदन करतो. खरंच हा कार्यक्रम अविरत चालू ठेवावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपल्या चॅनलचा प्रसार करून ज्ञानाच्या पातळीमध्ये नांदेडकरांच्या कुठेही कमी भासू नये आणि वाढ करावी. दिवसेंदिवस हा कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रसार करावा. आमच्या वतीनं होईल तेवढं आम्ही तुम्हाला सहकार्य करू, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि सर्वच राजमुद्रा चॅनलचं टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद पाटील. बघा, अशा कार्यक्रमांची का गरज पडते त्यांनी सांगितले. असे कार्यक्रम समाजात दिशादर्शकाचं काम करतात. तुम्हाला समुद्रात लाईट हाऊस असतं माहित आहे ना? लाईट हाऊसची गरज का पडते? कारण जहाजांना दिशा कळावी म्हणून. लाईट हाऊस खूप खर्च करतं सरकार आणि कायम ते चालू असतं आणि ते काय नवीन नाही. अगदी वास्को डी गामा ज्यावेळी आपल्याकडे आला होता तेव्हापासून लाईट हाऊसची संकल्पना खूप जुन्या हजारो वर्षांपासूनची आहे. का आहे? कारण याला आपण दीपस्तंभ म्हणतो. हा मराठीत दीपस्तंभ फार सुंदर शब्द आहे लाईट हाऊसपेक्षा, कारण इंग्रजी एवढी टच होत नाही. आपण मराठीत बोललं की बरं वाटतं जरा. ते दीपस्तंभ तो आहे म्हणून आपल्या आयुष्यात कोणी मार्गदर्शक जर आपल्याला असेल तर आपण त्याला सुद्धा दीपस्तंभ या ठिकाणी म्हणतो. असे कार्यक्रम त्या दीपस्तंभासारखे काम करतात. जर आपण भरकटलेलो असेल, आपल्याला दिशा सापडत नसेल तर अशा माध्यमातून आपण त्याला दिशा मिळवण्याचं काम या ठिकाणी हे कार्यक्रम आपल्याला देतात. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या या प्रश्न आमचे उत्तर तुमचे या कार्यक्रमात, या शुभारंभाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सगळी जोरदार टाळ्या वाजवून या शुभारंभाच्या कार्यक्रमाचं स्वागत करूया, ज्याचं नाव आहे प्रश्न आमचे उत्तर तुमचे. प्रश्न आमचे तर प्रश्न आमचे उत्तर तुमचे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला चांदीची राजमुद्रा जिंकून देणारा कार्यक्रम आहे. एकदा थोडक्यात या कार्यक्रमाचे नियम मी सांगतो. मी मुरलीधर हंबर्डे या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे थोडक्यात नियम आपल्याला सांगतो. या कार्यक्रमात पहिल्यांदा एक प्रश्न विचारण्यात येईल. जो पहिल्यांदा हात वर करेल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येईल किंवा त्याच्यापासून सुरुवात करण्यात येईल. तर पहिल्या प्रश्नासाठी अलर्ट राहा. पहिला उत्तर देईल त्याला पहिली संधी आणि त्यांना सलग प्रश्न विचारण्यात येतील आणि त्याच विद्यार्थ्याने जर 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर त्यांना एक पुस्तक भेट देण्यात येईल आणि त्याच विद्यार्थ्याने जर पुढच्या 2 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर त्यांना या ठिकाणी चांदीची राजमुद्रा भेट देण्यात येईल. आलंय लक्षात? ठीक आहे. तर चला तर आता प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण घेऊया. जो पहिल्यांदा या ठिकाणी हात वर करेल त्याला पहिल्यांदा या ठिकाणी संधी मिळेल. नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे. गुरुद्वाऱ्याची ओळख महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर आहे. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग, हा प्रश्न नाही मी माहिती सांगतो, सिंगजी यांचं स्मृतीस्थळ या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो की या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांच्या स्मृतीमध्ये हा गुरुद्वारा आहे. आपण त्याला या ठिकाणी खूप मानतो आणि नांदेड त्यांच्या नावाने ओळखलं जातो, त्या महापुरुषाच्या नावाने. याचा आपल्याला सगळ्याला अभिमान आहे. दक्षिण काशी म्हणून नांदेड या ठिकाणी ओळखलं जातं. तर गुरु नानकांनी जो पंथ स्थापन केला होता त्या पंथाला पुढे चालून गुरु गोविंद सिंगांनी सिख हे नाव दिलं. पण मुळात गुरु नानकांनी जो पंथ स्थापन केला होता त्या पंथाचं मूळचं नाव काय? खालसा. अगदी बरोबर. यांनी सुरुवातीला हात वर केला आणि त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर आपण विचारूया. बाकीचे प्रश्न समोर या. काय नाव आपलं? शेंडगे सुनील गंगाधरराव. सुनील आज आपल्या सोबत आहे. सुनील शेंडगे. सुनील काय करता? MPSC. अर्थातच MPSC, कारण या कार्यक्रमाला ते उपस्थित आहे त्याचा अर्थच हा आहे की ते MPSC या ठिकाणी करतात. सुनीलजी, तुम्हाला मी सगळे नियम तुम्हाला माहीत आहेत. तुम्हाला आता प्रश्न या ठिकाणी मी विचारतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मूळ प्रश्नाचं तुम्ही उत्तर बरोबर दिलं आणि या क्विजमध्ये पहिल्यांदा तुम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्हचा प्रश्न आमचे उत्तर तुमचे या कार्यक्रमामध्ये पहिल्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये पहिला कंटेस्टंट हे आहे. जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कदाचित राजमुद्रा न्यूज लाईव्हचा हा कार्यक्रम राज्याच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यातही जाईल, पण हा इतिहास राहील की हे पहिले कंटेस्टंट होते. उत्तर द्या. तुम्ही पहिले आहात, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. सगळ्या अपेक्षेनं तुमच्याकडे या ठिकाणी बघतायत. तुम्हाला महापुरुषांविषयी माहिती आहे. अहिल्याबाई होळकरांच्या नावानं
एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बनलेलं आहे ते कुठे आहे? ह्यांनाच प्रश्न विचारावा, ह्यांचं चुकल्यावर मग तुमच्याकडे मी येतोच. सोलापूर. प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे. आपलं उत्तर या ठिकाणी चुकलंय. तर दुसऱ्या कंटेस्टंटकडे मी या ठिकाणी येतो आहे. दुसऱ्यांदा आपण हात वर केला होता, तर तुमच्याकडे मी या ठिकाणी येतो. समोर या. काय नाव आपलं? पांडुरंग बोंडले, पांडुरंग बोंडले. पांडुरंग यांचं नाव आहे. पांडुरंग काय करता? MPSC. अर्थातच MPSC, कारण या ठिकाणी ते उपस्थित आहेत म्हणजे नक्कीच MPSC करतात ते. पांडुरंगजी, राजमुद्राच्या प्रश्न आमचे उत्तर तुमच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. हा शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत. मग असे मी नियम सांगितले, ते नियम तुम्हाला माहिती असतीलच, पुन्हा नियम सांगायची काही गरज नाही. पहिला प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो, ज्याचं उत्तर तुम्ही द्याल अशी मला अपेक्षा आहे. तुमच्याकडून मी उत्तर या ठिकाणी अपेक्षितो. देवीची 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रात मानली जातात. 3.5 शक्तिपीठामध्ये 4 देवी येतात, बरोबर? 3 पूर्णपीठाच्या देव्या आणि जे अर्धपीठ आहे देवीचं, ते अर्धपीठ कुठलं आणि त्याचं नाव काय? नाशिक. अगदी बरोबर. सप्तशृंगी वणीला, नाशिकला जी सप्तशृंगी आहे वणी, ते अर्धपीठ आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय, अभिनंदन. धन्यवाद सर. ओके, तुम्हाला दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतो. सलग 3 प्रश्नाची उत्तरं जर तुम्ही या ठिकाणी बरोबर दिली तर तुम्हाला पुस्तक जिंकण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षेचं जे तुम्ही MPSC करता त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हीच जर 5ही प्रश्नाची बरोबर उत्तरे दिली तर तुम्हाला आज राजमुद्रा जिंकण्याची संधी आहे. आय होप तुम्ही ते जिंकाल. तुमचं नाव काय म्हणालात? पांडुरंग बोंडले. पांडुरंग. पांडुरंगजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे. सत्यशोधक समाज हा सर्वपरिचित आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याची स्थापना करणारे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज सगळीकडे पसरवला, बरोबर? त्याच महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. तर मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू झाली? 1848. अगदी बरोबर. 1848 मध्ये पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा काढलेली आहे. आपलं खूप अभिनंदन. आपण पहिल्या पडावाच्या म्हणजे पहिली स्टेप जी आहे त्याच्या अगदी जवळ आहात. विचार करून उत्तर द्या. आणि आपलं खूप खूप अभिनंदन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला मी असा विचारतो की महाराष्ट्राला लागून, महाराष्ट्र जो आहे तो अनेक राज्यांनी व्यापलेला आहे, तर महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत? किती राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत? किती राज्य महाराष्ट्राला टच होतात? 7. उत्तर थोडक्यात चुकलेलं आहे. उत्तर तुम्हाला संधी मिळणार नाही, पण तुमच्याकडून उत्तर घेऊ. 8 सर. 6. हे उत्तर बरोबर आहे. 6 राज्याच्या तुम्ही अगदी जवळ आलात आणि तुम्ही या ठिकाणी तुमची ही संधी गेली. काही हरकत नाही, तुम्ही खूप छान खेळात, क्विक उत्तर या ठिकाणी दिलात. सचिन गिमेकर इथे आपल्यासोबत आलेले आहेत. सचिन गिमेकर यांनी बरोबर उत्तर आता मग असे दिलं होतं. सचिनला या ठिकाणी प्रश्न विचारूया. सचिन, काय करता? मी जे प्रिपरेशन करतो. अच्छा, ओके. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही आहात, स्पर्धा परीक्षेची तयारी या ठिकाणी तुम्ही करता. सचिनजी, तुम्हाला पहिला प्रश्न या ठिकाणी मी विचारतो. सोपा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. भारतातल्या, आता मगाशी ट्विन्स टावर पाडले बघा काल, ते खूप मोठे ट्विन्स टावर पाडले. तसाच एक प्रश्न आहे त्याच्या संबंधीचा, पण ज्याच्याविषयी मी विचारणार आहे ते शाबूत आहे, अजून ते कोणी काही पाडलं नाही, कारण ते नियमबाह्य नव्हतं. भारतातली सगळ्यात मोठी उंच इमारत जी आपण म्हणतो ती कोणती? या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? येस. स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ इमारत भारतातील भारतात एक इमारत आहे ज्याचं इंग्रजी नाव आहे. नो, भारतातली. बुर्ज खलीफा. भारतातली कोणी? येस, प्रयत्न करा. आदर्श. नो, एनीवन गेस? अँटेलिया. नो नो, सगळ्यात श्रीमंत माणसाची ती इमारत आहे, सगळ्यात उंच नव्हे. हे अनिल आपलं मुकेश अंबानींची अँटिलिया. नाही, मी तेच म्हणालो की ती श्रीमंत माणसांची इमारत होऊ शकते. नाही, त्या इमारतीचं नाव आहे वर्ल्ड 1. हा, भारतातली सगळ्यात मोठी
इमारत, उंच इमारत आहे ती. यानंतर मी आत्ता बरोबर उत्तर कोणी दिलं नाही, म्हणून पुन्हा एकदा आपण यांच्याकडे वळूया. मागच्या प्रश्नाला ह्यांनी उत्तर दिलं होतं, हात वर केला होता. तुमचं नाव काय? श्रीकृष्णा. श्रीकृष्णा, फारच सुंदर नाव आहे. माझंही नाव मुरलीधर आहे. ओके, श्रीकृष्णा कोणत्या वर्गात शिकता? 7वी. 7वी. ओके, सेमी. शाळा? आदर्श विद्यालय. आदर्श विद्यालय. आपण त्यांच्याकडून आदर्श उत्तरांची अपेक्षा करूया, बघूयात ते काय सांगतात. इयत्ता 7वी मध्ये तुम्ही या ठिकाणी शिकता. ओके, बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही सेमीमध्ये आहात, 7वीला आहात, वॉटर पाण्याचा फॉर्म्युला काय? वॉटर पाण्याचं रेणुसूत्र फॉर्म्युला H2O. अगदी बरोबर आहे. H2O. अतिशय छान उत्तर त्यांनी दिलेलं आहे. H2O अगदी बरोबर. ह्यांच्याच लेवलचा एक प्रश्न आपण यांना विचारूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय त्यांनी. दुसरा प्रश्न यांना आपण विचारूया. दुसरा प्रश्न आहे की जे प्राणी अंडी देत नाहीत त्यांना कुठले प्राणी म्हणतात? विज्ञानाचा प्रश्न आहे. जे प्राणी अंडी देत नाहीत, तुम्ही इंग्लिश किंवा मराठीत कसंही सांगितलं तरी चालेल. अंडी देत नाहीत, पिल्ले देतात, त्यांना काय म्हणतो? हा, बरोबर आहे, सांगा. सस्तन. अगदी बरोबर, सस्तन. हे त्या प्राण्याला आपण सस्तन प्राणी असं आपण म्हणतो. आणि कारण का, जे अंडी देतात त्यांना आपण वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोजतो, आणि जे प्राणी पिल्ले देतात त्यांना वेगळ्या याच्यामध्ये म्हणतो. अंडज आणि सस्तन हे 2 वेगवेगळे कॅटेगरी या ठिकाणी आहेत. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे. थोडासा अवघड प्रश्न या ठिकाणी विचारतो. हिराकुंड हे धरण नाव ऐकलंय का? हिराकुंड धरण, कारण तुमच्या भूगोलातला प्रश्न आहे 6वीचा. हिराकुंड डॅम, तुम्ही सेमीला जरी असलात तरी तुमच्या पुस्तकात आहे. हिराकुंड डॅम हा कुठल्या नदीवर आहे? येस, सांगा. हिराकुंड डॅम हा कुठल्या नदीवर आहे? प्रयत्न करा, चुकू द्या, हरकत नाही. नदीचं नाव काय ज्याच्यावर हिराकुंड धरण आहे? त्या नदीचं नाव काय? येस, एनीवन गेस? हा, महानदी. अगदी बरोबर आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मॅडम. समोर या. काय नाव तुमचं? शुभांगी अगलावे. शुभांगी यांनी उत्तर दिलेलं आहे बरोबर. शुभांगीजी काय करता? मी UPSC. अच्छा, UPSC म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये हे आहेत आणि याच्यामध्ये त्या सहभागी आहेत. सध्या त्याच्यामध्ये मेहनत करतायत. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या या पहिल्या शुभारंभाच्या प्रश्न आमचे उत्तर तुमच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. कसं वाटतं इथे येऊन? बऱ्याच पासून तुम्ही थांबलात, बऱ्याच वेळापासून. खूप छान वाटते, कारण ही एक नवीन संधी आहे प्रत्येक जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्यांना. कारण भविष्यात जाऊन आपण एखाद्या प्रश्नासाठीच भिडत आहोत, आणि ते प्रश्न असो जीवनातले किंवा एक्झाममधले, दोन्ही गोष्टी एकच आहेत. मग आपण त्याची सुरुवात एवढ्या सुंदर रीतीने आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये केल्याबद्दल तुम्हाला आमच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते. थँक्यू. खूप छान. बघा, हा उपक्रम निश्चितच स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील की जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी करू इच्छिणारे असतील, ज्ञानवर्धनाची इच्छा बाळगणारे लोक असतील, या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर शुभांगीजी, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी विचारतो. प्रश्न असा आहे की संपूर्ण जगाला कवेत घेणारी एक महामारी मागच्या काही काळामध्ये येऊन गेली, ज्याच्याने सगळं जग ग्रासित झालं, ज्याला आपण कोविड असं म्हणतो. कोविड आपण त्याला नाव देतो. कोविड-19 2019 मध्ये तो होता, म्हणून आपण त्याला 19 असं म्हणतो. कोविड-19चा रुग्ण अगदी सगळीकडे सापडले. आपल्या घरातच रुग्ण आहे की काय याची शंका आपल्यालाही त्या काळामध्ये होती, किंवा आपण स्वतः आहोत की काय याच्याबद्दलही शाश्वती नव्हती आपली. कदाचित आपण उद्या पॉझिटिव्ह होऊ असं आपल्याला वाटत होतं. म्हणजे जेव्हा पॉझिटिव्हनेसचा आपण कायम स्वीकार करतो, तो पॉझिटिव्हनेस आपल्याला त्यावेळी नको वाटत होता. तर मला सांगा, या कोविडचा पहिला रुग्ण जगात कोणत्या शहरात सापडला? चीन. शहर पासून बरोबर आहे तुम्ही. हनु. प्लीज त्यांना उत्तर देऊ द्या, प्रयत्न करू द्यात. हनुआई.
थोडंसं तुम्ही जवळ आलात. एकदा शेवटचा प्रयत्न करा, मग त्यांना विचार. तसंच काहीतरी आहे ते. नाही काय ते. ओके, ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला ते सुचलं पण तुम्हाला तो उच्चार येत नाही. हे चिनी लोक जसे आहेत तसे त्यांचे नाव सुद्धा फार अवघड आहेत बघा. उहान. उहान. उहान हे नाव अगदी बरोबर आहे. तर नाव काय आपलं? योगेश ढगे. योगेश. योगेशजी काय करता? मी M.Com ला आहे. अच्छा, M.Com ला आहात सध्या. म्हणजे स्पर्धा परीक्षेपेक्षा वेगळा विद्यार्थी आपल्याला पहिला सापडला असं म्हणायचा. योगेशजी, या कार्यक्रमात आलात, काय वाटतंय? शुभारंभाचा एपिसोड आहे, काय सांगाल? या कार्यक्रमात येऊन म्हणजे एक कळलं की म्हणजे आपल्याला फायदा होतो भविष्यात. या कार्यक्रमात येऊन प्रश्नाची उत्तरं कळतात, भविष्यात याचा फायदा होतो. अच्छा, ओके, ठीक आहे. तुम्हाला पहिला प्रश्न अतिशय सोपा या ठिकाणी विचारतो. उद्या कुठला सण आहे? म्हणजे हा प्रश्न नाहीये, पण एक जस्ट तुम्हाला त्याच्या अगोदर विचारतो. उद्या सण कुठला आहे मला सांगा. गणपती. गणपती म्हणजे गणेश चतुर्थी आहे. त्या गणेश चतुर्थीला आपण एक फार आरती म्हणतो. हा पण प्रश्न नाही. ती कुठली आरती आहे? सुख करता दुःख. सुख करता दुःख हरता ही आरती आपण सगळेजण म्हणतो. आता प्रश्न असा आहे खरा की ही आरती कोणी लिहिली? ही रचना कोणाची आहे? ही जी आरती आहे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, या आरतीचे रचयिता कोण आहेत? एज्युकेशनशी रिलेटेड. अच्छा, ठीक आहे. येस, संत रामदास. रामदासांनी ही आरती लिहिलेली आहे. रामदास या आरतीचे रचयिता आहेत. प्लीज समोर आहे. काय नाव आपलं? शुभम देशमुख. शुभम देशमुख यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. शुभम काय करता? इंजिनिअरिंग करतो सध्या बीटेक. अच्छा, इंजिनिअरिंग करतात. तुमचं कुठल्या क्षेत्रात इंजिनिअरिंग? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अच्छा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते करतात. त्यांना आयुष्याचं मेकॅनिझम सुद्धा छान माहिती असेल अशी आपण अपेक्षा करूया. तसे त्यांना प्रश्न विचारूया, त्यांच्याकडून उत्तरून घेऊया. शुभमजी, पेपर्स वगैरे वाचत असाल तुम्ही, आणि तुम्ही इंजिनियर जरी असलात तरी सामाजिक किंवा ज्याला काय म्हणू आपण सामान्य ज्ञानाचं किंवा समाजाच्या ज्ञानाचे थोडी बहुत तुम्ही ओळख ठेवत असाल. आपल्या देशामध्ये नवीन राष्ट्रपती निवडल्या गेल्या, ज्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू. त्या कुठल्या राज्यातून आहेत हे सांगू शकाल? पेपरला फार मोठे आलेख वगैरे अग्रलेख वगैरे होते. कृपया कॅमेऱ्यासमोर येऊ नका. एक मिनिट, मी येतो. येस. आसाम. नाही, प्रयत्न केला, माफ करा, हे उत्तर बरोबर नाही. आपण हाच प्रश्न एका पुढच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विचारूया. कृपया समोर. येस. काहीतरी नाव आहे. हरिगंजपूर. राज्य. स्टेट का राज्य? ओडिसा मध्ये. ओके, बरोबर. आता समोर या आणि पुन्हा एकदा मी प्रश्नाचं उत्तर परत एकदा द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. भारताच्या नवनियुक्त राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू, यांचं राज्य कुठलं आहे? कुठल्या राज्यातले आहेत? त्यांचे ओडिसा राज्य आहे. अगदी बरोबर, ओडिसातल्या ते आहेत. ओडिसा हे त्यांचं राज्य आहे. या प्रश्नाचं त्यांनी बरोबर उत्तर दिलंय. आता यांच्यासाठी जे 5 प्रश्न आहेत ते आपण यांच्यासाठी विचारूया, कारण हा प्रश्न अगोदरचा होता ज्याचं उत्तर त्यांनी दिलंय. यांच्यासाठी खास 5 प्रश्न आपण निवडूया. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे, मगासपासून अनेक प्रश्नांची यांनी उत्तर दिलेले आहे. खास प्रश्न यांच्यासाठी विचारूया आणि आपण राजमुद्रा जिंकून जाल अशी अपेक्षा आहे. शुभारंभाच्या एपिसोडमध्ये आपण आहात, काय वाटतंय? खूप छान वाटतंय. फायदा होईल याचा. नक्की इंटरव्ह्यूसाठी फायदा होईल. नांदेडमध्ये असा पहिला उपक्रम आहे, त्याबद्दल काय सांगाल? हा उपक्रम खूप छान आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप याचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये. ओके, नक्की. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता आणि राजकारणाविषयी सध्या वाचत असाल पेपरमध्ये, तुम्ही वर्तमानपत्र वगैरे वाचता. लोकसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत? लोकसभेचे सध्याचे सभापती. सभापती काय? एक मिनिट. धनगड आहेत. धनगड. उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित होतं. उत्तर तुमचं बरोबर आलं नाही. ओम बिर्ला. ओम बिर्ला, अगदी बरोबर. समोर या. ओम बिर्ला हे यांनी उत्तर बरोबर दिलं. ओम बिर्ला हे लोकसभेचे सध्याचे सभापती आहेत आणि ओम बिर्लाचं तुम्ही ऐकत असाल, ते फार छान बोलतात आणि सगळ्यांना ओम बिर्लांचं नाव माहिती आहे. काय नाव आपलं? गणेश कोरडे. गणेश कोरडे. अच्छा, गणेश नाव भरपूर या ठिकाणी आहेत. आज उद्या गणेश चतुर्थी आहे म्हणून हा योगायोग म्हणावा की काय, कारण इथे गणेश, आमचे गणेश शिंदे सर या ठिकाणी आहेत. भरपूर गणेश आहेत. गणेशजी काय करता? MPSC. अच्छा, MPSC करता, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी आपण या ठिकाणी करता, बरोबर. पहिला साधा प्रश्न सोपा विचारतो जो तुम्हाला माहित आहे. सध्या देशभरामध्ये शहरांची नावं बदलण्याची एक लाट आहे, बरोबर. उद्देश माहित नाही त्याच्या मागे काय आहे, पण राजकीय गणित काही असो, पण अनेक नावं बदलण्याची या ठिकाणी सध्या
प्रचंड लाट आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा काही नावं बदलले गेली, जसं औरंगाबादचं आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलं. चांगली गोष्ट आहे, संभाजी महाराजांच्या बलिदानाला न विसरता ते नाव दिलं. असंच उस्मानाबादचं सुद्धा नाव बदललं गेलं. धाराशिव. अगदी बरोबर. प्रश्न पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांनी उत्तर दिलं. त्यांना अगदी त्यांचं खरंच पुन्हा एकदा टाळ्या वाजवा, कारण त्यांनी फार उत्स्फूर्तपणे त्याचं उत्तर दिलं. धाराशिव. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे. भारतीय रेल्वे आपल्याला माहिती आहे, आपण जीवन वाहिनी म्हणतो आपल्या देशाची. तर या भारतीय रेल्वेचे एकूण विभाग किती आहेत? सध्या पहिले 16 होते, आता 17 झाले. भारतीय रेल्वेचे विभाग किती आहेत? हा येस, 18. 18 विभाग आहेत. अगदी बरोबर. काय नाव तुमचं? गिरी नागनाथ. नागनाथ यांनी उत्तर बरोबर दिलं आहे. त्याचे एकूण 18 विभाग या ठिकाणी आहेत. वाढलेले आहे, 16 होते, तुम्ही एक म्हणला, 2 वाढलेले आहेत विभाग, त्याच्यामुळे ते आता 18 झालेले आहेत. धन्यवाद सर, थँक्यू. तर बघा, नागनाथ यांना आपण पुढचे प्रश्न विचारूया आणि अपेक्षा आहे की नागनाथ ही आपली चांदीची राजमुद्रा या ठिकाणी जिंकतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. सोपा साधा सरळ प्रश्न आहे, विचार करून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अख्खा भारतभर जगभर साजरी केली जाते. आज हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जायची नाही. पण ही जयंती साजरी करण्यासाठी सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळक. उत्तर चुकलेलं आहे. लोकमान्य टिळक यांनी जयंती साजरी केली नाही. महात्मा फुले. अगदी बरोबर. समोर तुमचं नाव काय म्हणालात? योगेश. योगेशजी, आपण अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर होतं. तुमच्यासाठी तुमचा स्वतःचा पहिला प्रश्न या ठिकाणी मी विचारतो. अत्यंत साधा सोपा सरळ असा प्रश्न आहे. ब्राह्मो समाज, ज्याला फारसे लोक ओळखत नाहीत पण पुस्तकांमध्ये आपण तो समाज फार ऐकतो, याची स्थापना कोणी केली? राजाराम. अगदी बरोबर. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. इतिहासाच्या पुस्तकात असे अनेक समाज आहेत ज्यांनी आपण फार कन्फ्युज होतो त्याच्यामध्ये, हा कोणी स्थापन केला, तो कोणी स्थापन केला. लहानपणी जोड्या लावायचा हा प्रश्न फार आवर्जून यायचा पेपरमध्ये की कोणत्या समाजाची स्थापना कोणी केली, आणि आवर्जून अर्धे विद्यार्थी त्याच्यामध्ये चुकायचे. आपलं अभिनंदन, आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. बघा, भवानी आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत मानतो फार पूर्वीपासून, कुलस्वामिनी आपण तिला म्हणतो. तर भवानी देवीचं जे तुळजापूर आहे, ते तुळजापूर शहर कोणत्या जिल्ह्यात येतं? उस्मानाबाद. अगदी बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलेलं आहे. उस्मानाबाद हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावाचं नाव, सख्या भावाचं नाव काय होतं? संभाजी. संभाजी राजे, संभाजी महाराज. अगदी बरोबर. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावाचं नाव होतं. अगदी बरोबर, कारण ते युद्धात मारले गेले. योगेशजी, आपण 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. हा पहिला पडाव आहे 3 प्रश्नाच्या उत्तरानंतर. मी म्हणालो होतो की तुम्हाला एक स्पर्धा परीक्षेचं उत्तर पुस्तक या ठिकाणी मिळेल. हे राजमुद्रा अकॅडमीकडून मनोहर भोळे सर लिखित, जे आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्याकडून हे स्पर्धा परीक्षेचं पुस्तक आपल्याला देण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेचं पुस्तक विनर हा पहिला आपला कंटेस्टंट आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. योगेशजी, पुढचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी विचारतो. पुढच्या प्रश्नाच्या उत्तराची तुमच्याकडून अपेक्षा आहे. 3 प्रश्नाचं आपण उत्तर दिलं, पुढच्या 2 प्रश्नाच्या उत्तराबद्दल काय वाटतंय? सर विचारा तुम्ही. नाही, 3 प्रश्नाची उत्तरं तुम्ही दिलीत, आनंद आहे. कारण राजमुद्राच्या प्रश्न आमचे उत्तर तुमचे या स्पर्धेतले पहिल्या टप्प्याचे विनर तुम्ही झालेला आहात. याबद्दल आनंद वाटतो. ओके, ठीक आहे. याबद्दल त्यांना आनंद वाटतो असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पुढचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी विचारतो आहे की सोपा प्रश्न या ठिकाणी घेतो, कारण तुमच्याकडून मला अनेक प्रश्नांची तशी अपेक्षा आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता, तर तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठं आहेत ज्याच्यामध्ये कृषी विद्यापीठंही भरपूर आहेत. तर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे माहिती आहे? महाराष्ट्रामध्ये 4. अगदी बरोबर. महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची संख्या 4 आहे. आणि योगेशजी, मला तुमच्याकडूनच्या अपेक्षा आता उंचावलेल्या आहेत. आय होप तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर, या 5व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्याल आणि राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या या
राजमुद्रेचे चांदीच्या राजमुद्रे तुम्ही विनर व्हाल मला अशी अपेक्षा आहे. योगेश असं त्यांचं नाव आहे, श्रीकृष्णाचं नाव आहे. मी मगाशी जसं म्हणालो की माझं नाव मुरलीधर आहे आणि योगायोग असा की ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 4 प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेले आहेत. व्यवस्थित खेळा, कॉन्फिडेंटली राहा, न घाबरता उत्तर द्या आणि कुठलंही मनाने उत्तर देऊ नका, थोडासा विचार करा, उत्तर द्या. कारण 5वी स्टेप आहे, 5वा पडाव आहे. तुमच्याकडून मी तशी अपेक्षा करतो आहे. कसं वाटतंय, काय वाटतंय आता या क्षणी? पुढच्या प्रश्नाची उत्सुकता वाटते. अगदी बरोबर, मला सुद्धा तुमच्या उत्तराची उत्सुकता आहे आणि इथं सगळ्या उपस्थित असलेल्या लोकांना सुद्धा या प्रश्नांची आणि उत्तरांची या ठिकाणी अपेक्षा आहे. बघा, कॉमनवेल्थ गेम्समध्ये एका महिलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक पहिल्यांदा आपल्या इथं आणलं होतं, बरोबर? तर त्या महिला खेळाडूचं नाव काय? मेरी कॉम. नाही, वेटलिफ्टर आणि कॉमनवेल्थ गेममध्ये पहिल्यांदा आणलेलं. 2 मिनिटं सर. स्पर्धा परीक्षेचं उत्तर आहे, स्पर्धा परीक्षेचा प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही विचार करा, मी मगाशी म्हणा मीराबाई चाणू हे बरोबर उत्तर आहे आणि राजमुद्राच्या पहिल्या या एपिसोडचे पहिले विनर योगेश आहेत. योगेश, तुमचं पूर्ण नाव सांगा. योगेश शिवाजी ढगे. योगेश शिवाजीराव ढगे हे राजमुद्राच्या पहिल्या एपिसोडचे पहिले विनर झालेले आहेत. योगेश, आपलं खूप खूप अभिनंदन आणि राजमुद्राचे आपण विनर झालेला आहात. आणि हा कार्यक्रम कदाचित राज्याच्या सीमा ओलांडून राज्याच्याही बाहेर जाईल आणि देशभर कदाचित या उपक्रमाचं नाव होईल. पण आज या उपक्रमाचे पहिले मानकरी, राजमुद्रेचे पहिले या ठिकाणी मानकरी ठरलेले आहेत योगेश ढगे. योगेशचं आपण मत या ठिकाणी जाणून घेऊया. त्या ठिकाणी राजमुद्रा आपण देतोच आहोत, पण योगेशचं या ठिकाणी मत जाणून घ्या. योगेश, काय वाटतं याबद्दल? काय नाही सर, जिंकल्याबद्दल धन्यवाद आणि मोटरगे सरचं पण धन्यवाद. त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला उपस्थिती चांगली, त्यामुळे आम्ही आलोत आणि बक्षीस जिंकला याचा आनंद झाला. ओके, राजमुद्रा न्यूज लाईव्हचे आमचे जिल्हा प्रतिनिधी श्रीराम मोटरगे यांनी जो प्रसार या कार्यक्रमाचा केला होता त्या माध्यमातून हे आले होते. तर मी आमच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण योगेश यांना ही चांदीची राजमुद्रा द्यावी आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. या अनोख्या आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे विनर, पहिले विनर ठरलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. खूप खूप अभिनंदन. आज राजमुद्रा न्यूज लाईव्हचे संपादक संगमेश्वरजी लांडगे, उपसंपादक आणि उत्कृष्ट लेखक व्याख्याते शिवाजीराजे, इंजिनियर शिवाजीराजे पाटील आणि त्यासोबतच आमचे मित्र सहशिक्षक, आदर्श शिक्षक रमेशजी पवार सर यांच्या हस्ते आजच्या विजेत्याला आपण या ठिकाणी राजमुद्रा दिलेली आहे. विजेत्यांचं अभिनंदन. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीने आजचा हा प्रश्न आमचे उत्तर तुमचेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी बघितलात. आज या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक युवकांनी सहभाग घेतला. आमच्या मनातले प्रश्न आणि विद्यार्थ्यांनी अर्जित केलेलं उत्तर या ठिकाणी आज मिळवलं आणि यामध्ये एका विद्यार्थ्याने पुस्तकासह चांदीची राजमुद्रा या ठिकाणी जिंकलेली आहे आणि हा कार्यक्रम या स्टुडिओच्या बाहेर सुद्धा येणार आहे. नांदेडमधील वेगवेगळे महाविद्यालय, नांदेडमधल्या अकॅडमीज, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे विद्यार्थी आहेत, जिथे ज्ञानाची भूक आहे, अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही येतो आहोत. आज हा शुभारंभाचा एपिसोड या राजमुद्रेसह, राजमुद्रा जिंकली आहे एका विद्यार्थ्याने, त्यासह आजचा हा कार्यक्रम संपतो आहे. पण लवकरच आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि तुमच्या क्लासमध्ये येऊ. आमच्या मनातले प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारू, तुमच्याकडून उत्तर जाणून घेऊ आणि चांदीची राजमुद्रा तुम्हाला मिळण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. या ठिकाणी थांबतो आहोत. आजचा हा जो कार्यक्रम होता, राजमुद्रा न्यूज लाईव्ह आयोजित राजमुद्रा न्यूज लाईव्ह प्रेझेंट्स प्रश्न आमचे उत्तर तुमचे या कार्यक्रमाचा शुभारंभाचा पहिला एपिसोड आपण या ठिकाणी पाहिला. प्रश्न आमचे उत्तर तुमचे स्पॉन्सर्ड बाय राजमुद्रा अकॅडमी, IIB इन्स्टिट्यूट, त्यासोबतच ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुम्हाला प्रश्न विचारले
आणि नांदेडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही येतो आहोत. तुम्ही जिथे आहात तिथे येऊन तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो आहोत. हा कार्यक्रम तुम्ही बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्ही तुमच्याकडे कोणत्या ठिकाणी यावं प्रश्न विचारायला हे तुम्हाला जर सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. आम्ही त्या ठिकाणी येऊ, आम्ही त्या ठिकाणी येऊन प्रश्न विचारू. तुमचं ठिकाण आमच्या कमेंटमध्ये आवर्जून सांगा. धन्यवाद.